नमस्कार मित्रांनो, आपण ट्रेनिंग जी ठेवली होती त्याच्यात लोक आलेली आहे। सकाळी आल्यानंतर आपल्याकडे नियोजन असं होतं, त्या पद्धतीने ट्रेनिंग चालू होती आणि सर्वांची आपण हे घेतो आणि त्यानंतर आपण पूर्णतः माहिती देतो अशी। तर ह्या पद्धतीने आपल्याकडे पूर्ण ट्रेनिंगची माहिती भेटते। अशा पद्धतीने आपण सर्व्हिस देतो लोकांना। त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर आपण असं वरती पोल्ट्रीकडे जाऊन पोल्ट्रीची पूर्ण माहिती देतो। ज्या पद्धतीने आता आपल्यासोबत सर्व आलेले जे आपल्याकडे फार्मर आहे त्यांना आपण छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देऊन आणि फार्म व्हिजिट देतो। जसे आता व्हिजिटसाठी आलेलो आहे, आपण फार्मकडे चाललो आहे व्हिजिटसाठी, तर तुम्ही बघा। आणि जर आलेले शेतकरी आणि फार्मर बघा किती आनंदी आणि खुश आहे। त्या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या की आपलं ट्रेनिंग आणि खूप छान आणि महत्त्वाचं आहे। तर हे ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो। तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या। तुम्ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पोल्ट्री फार्म चालू नाही करू असं आम्हाला वाटतं। तर बघा, इतकी लोक जी आली त्यांनी ट्रेनिंग घेतली आणि त्यांचं जे नंतरचं ओपनिंग होतं ते खूप छान होतं की खूप गरजेचं आहे असं त्यांनी दाखवलं। व्हिजिट झाल्यानंतर आपण असं जेवणाची सोय केलेली असते। त्या पद्धतीने आपण जेवण, चहा, नाश्ता सकाळी असतो, दुपारचं हे जेवण असतं। त्यानंतर डॉक्टर समाधान भागवत हे ट्रेनिंग देतात। त्यानंतर मी फार्मचं व्हिजिट देतो, फार्मची पूर्ण माहिती देतो। जसे की आता इन्क्युबेटरची मी माहिती देत आहे, तर इन्क्युबेटरचं आणि ब्रूडिंग रूम कसा पाहिजे तुमचं, या सर्व गोष्टींचं आपण प्रॉपर असं नॉलेज देतो। त्यानंतर आपण ब्रूडिंग रूम बनवलेला आहे, तर ब्रूडिंग रूम कसा असायला पाहिजे ते पण आपण दाखवतो। अंड्यांची साईज किती असते, पक्षी कसा असतो, या सर्व गोष्टी आपण याच्यात समजवून सांगतो। तर ह्या गोष्टी सर्व जाणून घ्यायच्या असेल मित्रांनो तर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये भाग घेणं खूप गरजेचं आहे। आणि बिझनेस सेमिनार पण असतो आपला, तो पण आपण समजवतो। त्यानंतर आपण परत सर्व विजिट झाल्यानंतर आपण मग एक हे ठेवतो की कसा बिझनेस करायचा आहे, मग त्यावर आपण वर्किंग करतो। प्रत्येकाला वर्किंग देतो, प्रत्येकाला समजवतो। जसे की आता आपण पेपर बघताय तुम्ही, सर्व काढून दिलेलं आहे। त्यानंतर परत मग एक छोटासा बिझनेस सेमिनार कसा असतो, डॉक्युमेंटली आपण काम कसं करतो, ह्या गोष्टी त्यात आपण परत संध्याकाळी 3-4 वाजता ह्या आपण करत असतो। तर अशा पद्धतीने आपली ट्रेनिंग असते मित्रांनो। ह्या पद्धतीने आपण सर्वांना मार्गदर्शन करतो आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि ॲग्रीमेंट फार्मिंग ही आपण संकल्पना राबवलेली ती 100% सक्सेस करतो मित्रांनो। आता जसे की डॉक्टर सांगताय तुम्हाला, या पद्धतीने आपण काम करतो। त्यानंतर पेपर वर्किंगवरती तुम्हाला पूर्णतः समजवतो, पूर्ण तुम्हाला गायडन्स करतो आणि काढून देतो। त्यासाठी धनज्योत फार्मला व्हिजिट करा मित्रांनो। धन्यवाद।